श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला. उद्या कार्तिक महिन्यातील भागवत एकादशी आहे. तर उद्या आपल्याला अंघोळीच्या पाण्यात अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे घरामध्ये जी नकारात्मक शक्ती आहे किंवा आपल्यावरती शत्रुबाधा आहे, शनी, राहू, केतू, पितृदोष असतील ते सुद्धा दूर होऊन जातील. तर आपल्या घरावरती कोणाची वाईट नजर असेल, नजरबाधा असेल तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे आणि आपल्या ज्या कठीणातील कठीण इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यास मदत होईल. असा हा उपाय आपल्याला उद्या करायचा. आपल्या कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होण्यासाठी आणि त्याचबरोबर हे सर्व दोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, उद्या आहे कार्तिक भागवत एकादशी. तर एकादशी ह्या वर्षातून 24 येत असतात, म्हणजे दर महिन्याला 2 एकादशी येत असतात. एक येते शुक्ल पक्षामध्ये आणि एक येते कृष्ण पक्षामध्ये. तर अशा 2 एकादशी आपल्या एका महिन्यामध्ये येत असतात. तर पहा, कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे एकादशी जी आहे तर या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही विशेष वस्तू टाकायच्या आहेत. त्या वस्तू टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. नदीवर पवित्र गंगेमध्ये स्नान करण्याला खूप सारं महत्त्व आहे, परंतु प्रत्येकालाच ह्या दिवशी नदीमध्ये स्नान करणं शक्य होत नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये अंघोळ करताना अंघोळीच्या पाण्यात ह्या विशिष्ट वस्तू टाकायच्या आहेत, ज्यामुळे आपले जे काही पाप असतात, नकळत आपल्याकडून काही पापं घडली जातात ती सुद्धा नष्ट होऊन जातात. त्याचबरोबर जी शत्रुबाधा असते, पहा, शत्रुबाधा जर आपल्याला लागलेली असेल तर आपण आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या विशिष्ट वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. शत्रुबाधा म्हणजे काय, तर आपल्या घरामध्ये काही हितशत्रू असतात. ते आपलं म्हणजे त्यांना आपल्याबद्दल चांगलं वाटतच नाही. त्यांना आपल्याबद्दल वाईट गोष्टी ह्या त्यांच्या मनामध्ये चाललेल्या असतात आणि ही शत्रुबाधा आपल्याला लागली जाते. किंवा मग आसपासचे जे असतात ते सुद्धा आपल्या घराला नजर लावतात. त्यांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही, असे काही लोकंसुद्धा असतात. त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असतात. म्हणजे काय, आपण कधी काही वाईट बोलतो तर त्या वाईट बोलण्यामुळं सुद्धा घरामध्ये दोष निर्माण होतात. तर हे दोष दूर होऊन आपल्या घराची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या अंघोळ करताना ह्या गोष्टी पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तर राहू, केतू, शनी हे जे आहेत, त्याचबरोबर पितृदोष हे सुद्धा दूर करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या आहेत. तर योगायोगाने ही जी एकादशी आहे तर ती शनिवारी आलेली आहे. त्यामुळे शनिवारच्या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यात अशी ही एक वस्तू टाकायची आहे, ज्यामुळे आपले सर्व दोष हे दूर होऊन जातील आणि आपल्या मनातील इच्छा देखील पूर्ण होतील. तर आपल्याला काय उपाय करायचा आहे, तर पहा, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे किंवा नकारात्मकता आहे तर ती नष्ट होते. त्याचबरोबर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला पिंपळाची पानं घालायची आहेत. तर आपल्या शनिवार आहे त्यामुळे आपल्याला पिंपळाची पानं 2 पिंपळाची पानं तरी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आणि त्याचबरोबर काळे तिळाला शनिवारच्या दिवशी खूप महत्त्व आहे. त्यामुळे काळे तीळ आपल्याला चिमूटभर टाकायचे आहेत. त्याचबरोबर चिमूटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे. खडे मीठ असेल तर खडे मीठ टाका, खडे मीठ नसेल तर बारीक मीठ टाकलं तरी चालेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गंगाजल. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते टाका, नाही तर मग तुम्ही गोमित्र टाकलं तरी चालेल किंवा मग गुलाबजल टाका. यापैकी कोणतीही वस्तू असेल ती सुद्धा टाकली तरी चालेल. शनिवारच्या दिवशी पहा, पिंपळाच्या पानाचे वापर करून जर आपण आंघोळ केली तर आपल्या जीवनामध्ये जे काही शनी, राहू, केतू हे दोष असतात ना, हे जे ग्रह असतात ना, तर ते ग्रह दोष जे आहेत तर ते दूर होऊन जातात. त्यामुळे आपल्याला शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या पाने जे आहेत तर ती आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे. आता बघा, तुम्हाला एवढ्या वस्तू सांगितलेल्या आहेत, यापैकी एखादी वस्तू जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत, जेवढ्या आहेत तेवढ्या टाकल्या तरी चालतील.
तर अशा प्रकारे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. तर पहा, आपल्याला आपलं मन शुद्ध तर करायचंच असतं, त्याचबरोबर आपल्याला आपला आत्मा शुद्ध करायचा असतो, आपलं शरीर शुद्ध करायचं असतं. तर ह्या शुद्धीकरणासाठी आपल्याला ह्या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि हे शुद्ध मन आणि अंघोळ, आपण शरीर पवित्र झालं की मग आपण देवपूजा करतो. देवपूजा करताना पहा, आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असणारी ही एकादशी आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंवर सुद्धा जलाचा अभिषेक, परत त्याचबरोबर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. त्यांना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. हे तुळशीपत्र आपल्याला अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायचं आहे. आता बघा, बरेच जणांचा प्रॉब्लेम हा असतो की ते अंघोळ करताना डायरेक्ट गुडघ्यावर पाणी टाकतात किंवा डायरेक्ट डोक्यावर पाणी टाकतात. तर अशी ही चुकीच्या पद्धतीने जर आपण अंघोळ केली तर आपल्याला जो काही आपण उपाय करतो त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे अंघोळ कशी करायची आहे पहा, पहिला मग भरून घ्यायचा आहे, तो उजव्या खांद्यावरती टाकायचा आहे. दुसरा मग भरून घ्यायचा आहे, तो डाव्या खांद्यावरती टाकायचा आहे. आणि तिसरा मग भरून घ्यायचा, तो डोक्यावरती टाकायचा आहे. अशाच रीतीने आपल्याला अंघोळ करायची आहे. अशी जर आपण अंघोळ केली तरच आपल्याला ह्या उपायाचा फायदा होणार आहे. तर पहा, आपण जेव्हा अंघोळ करतो त्यावेळेस पूर्ण निर्वस्त्र होऊन अंघोळ करत जाऊ नका, कारण आपल्या पित्र जे असतात तर ते आपल्या अवतीभोवती पाणी पिण्यासाठी येत असतात. त्यामुळे आपल्याला अंघोळ करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा आपण असे काही गोष्टी अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ करतो त्यावेळेस जे आपले पित्र असतात तर ते पित्र हे पाणी पिऊन तृप्त होतात आणि त्यांचा पुढचा मार्ग तो सोयीस्कर होत असतो, म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती होत असते. तर पहा, त्यामुळे हे पितृदोष जे असतात ना ते आपल्याला लागत नाही. आपण जर अशा काही गोष्टी टाकून असे काही उपाय जर केले तर आपल्या घरामध्ये जे दोष असतात पहा, पितृदोष असतात तर ते दूर होऊन जातात. आणि काही नकारात्मक शक्ती किंवा मग शत्रुबाधा असेल तर ह्या सर्व गोष्टी नष्ट होतात. आणि जे काही आपली कठीण इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यास मदत होते. कारण तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या किंवा खूप जुनी इच्छा आहे ती तुमची अजून पूर्णच झालेली नाही, त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. उद्या पहा, कार्तिकमधली भागवत एकादशी आहे आणि ह्या एकादशीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर या दिवशी पहा, आपल्याला ह्या गोष्टी नक्की पाळायच्या आहेत. आपल्याला बरेचसे उपाय उद्या एकादशीला करायचे आहेत. ते उपाय तर मी तुमच्याशी शेअर करणारच आहे, परंतु आजचा जो उपाय आहे, जो आत्ता मी सांगितला आहे अंघोळीच्या पाण्यातला, हा उपाय करायला अजिबात विसरायचं नाही. तर चला करूया इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.